जिथे श्रद्धेला संवेदनशीलतेची साथ मिळते तिथे या सेवा व्यवस्था राहत नाहीत, तिथे संस्कार बनतात। हजारो अशा महिला वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेलं हे हिरकणी कक्ष आणि या सगळ्या सोयी सुविधा खऱ्या अर्थानं आधुनिक युगातल्या संतांच्या समतेच्या परंपरेला दिलेला हा सर्वात मोठा अभिवादन ठरत आहे। पहाटेच्या धुक्यातून, उन्हाच्या तडाक्यातून आणि पावसाच्या सरी झेलत हजारो पावलं पंढरीकडे सरकत असतात। त्या गर्दीत पुरुषांइतक्याच निर्धारानं चालणाऱ्या महिला वारकरीही असतात। कुणाच्या कडेवर तान्हबाळ तर कुणाच्या हातात तुळशीची माळ। या अखंड प्रवासात आईची जबाबदारी कधीच संपत नाही। त्यामुळेच पालखी मार्गावर उभारण्यात आलेले हिरकणी कक्ष अनेक मातांसाठी आधाराचं ठिकाण ठरत आहे। स्तनदा मातांना गोपनीयता, स्वच्छता आणि सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी या कक्षांची विशेष रचना करण्यात आली आहे। लहान मुलांसाठी ठेवलेली खेळणी आणि आवश्यक सुविधा प्रवासाचा थकवा काही काळ विसरायला लावतात। सगळीकडे जागोजागी हिरकणी कक्ष आहेत, ज्यामुळे वारीसाठी येणाऱ्या लेडीजला, इव्हन स्तनपान करत असलेल्या बाळांच्या आईसाठी खूपच चांगली व्यवस्था आहे। हिरकणी कक्षांबरोबरच महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे, स्वच्छतागृहे आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। महिलांसाठी मेन म्हणजे महिलांसाठी त्यांनी एवढी सुविधा केली तर ते खूपच छान आहे। प्रत्येक सुविधा एका संदेशाची साक्ष देते। भक्तीचा हा प्रवास तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा प्रत्येक वारकरी सन्मानाने आणि सुरक्षिततेने तो अनुभवू शकतो। महिलांसाठी खूप छान केलं, कपडे बदलांची सोय नव्हती, आता खूप छान छान सुविधा झाली। सरकारला खूप खूप धन्यवाद देते, अशी सुविधा छान छान राहू द्या। महिलांसाठी खूप खूप धन्यवाद। वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नाही, ती समाजाला संवेदनशील बनवणारी संस्कृती आहे आणि या संस्कृतीत महिला वारकऱ्यांचा सन्मान जपणाऱ्या या सुविधा प्रशासनाच्या लोकाभिमुख नियोजनाची जिवंत ओळख ठरत आहे। सोयी सुविधा म्हणजे चांगल्या केलेल्या आहेत, त्यांना धन्यवाद एवढी चांगली सुविधा केल्याबद्दल। जिथे श्रद्धेला संवेदनशीलतेची साथ मिळते तिथे सेवा ही केवळ व्यवस्था राहत नाही, ती संस्कार बनते। महिला वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वारीसाठी उभारलेले हे हिरकणी कक्ष वारीमध्ये विचारांची निर्मलता तर आहेच, पण वारी तिथनं गेल्यानंतर परिसराची निर्मलता देखील अतिशय उत्तम पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे आणि सुविधा संतांच्या समतेच्या विचाराला आधुनिक काळातील सुंदर अभिवादन ठरत आहे।